तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन. मित्रांनो, बिग बॉस सीझन 6 जसं सुरू झालंय तसंच मित्रांनो काहीही राडे व्हायला लागल्यात बिग बॉस सीझन 6 मध्ये. मित्रांनो, ह्या वेळेचा खरंच बिग बॉस जे आहे ते सीझन 6 वाजवणार आहेत हे लोक, कारण की एवढा भारी एंटरटेनमेंट करतायत आणि एवढं भारी मजा येत आहे बिग बॉस सीझन 6 मध्ये. सगळ्यात भारी तर मित्रांनो मजा येत आहे टास्क मध्ये आणि यांच्या भांडण आणि टोळी आणि झुंड मध्ये. टोळीमध्ये कमी माणसं आहेत आणि झुंड मध्ये जास्त माणसं आहेत, तरी पण टोळी त्या अख्ख्या झुंडला ऐकत नाही मित्रांनो. पूर्ण म्हणजे पूर्ण राड करून टाकले टोळीने. तर तेच आज मुद्दे बघणार आहे आपण, आज काय काय झालं आणि आज कशा प्रकारे टोळीने हरवलेली आहे आणि टोळीने त्या लोकांना रडवलेली आहे. तर मित्रांनो, आता पहिल्याच वेळेस रुचिता बोलली होती मी जाते मी जाते, तर रुचिताला जाऊ दिला नाही. आणि मेन गोष्ट मित्रांनो का जाऊ देत नाहीत माहितीये का, कारण की त्यांच्या टोळीमध्ये जास्त लोक आहेत आणि ह्यांच्या टोळीमध्ये कमी लोक आहेत. फक्त वोटिंग कमी पडते, बहुमत कमी पडतं, म्हणून हे लोक चान्स भेटत नाही. एक वेळेस मला पण असं वाटतं की रुचिताला चान्स दिला पाहिजे, कारण की रुचिता प्रत्येक वेळेस बोलते मी करून दाखवते, मी हार नाही म्हणत, मी करून दाखवते. तर रुचिताला चान्स दिला पाहिजे. आणि मला करणचं थोडस वेगळंच वाटतंय. करण थोडस जास्तच करत आहे आणि करण आता डायरेक्टली लावालावी करून येतोय. करण भाऊ, थोडा गेम दाखव यार तुझा, पण तुझा गेम बिलकुलही लोकांना दिसत नाही. त्याच्यामुळे थोडासा गेम दाखव, असं बाया माणसांनी करू नको, कारण की ते लोक करतायत फक्त हे काम लेडीज करते मित्रा करण, हे काम लेडीज करते. जे लावालावी आहेत ना, ती लेडीजचं काम असतं, पण तू करतोय बिग बॉसच्या घरामध्ये जाऊन. आम्ही तुला फॉलो करून, आम्ही एवढा पब्लिकने सपोर्ट करून तू ते बिग बॉसच्या घरामध्ये जाऊन केलाच भाऊ. मला नाही आवडलं हे करणचं, तर बिलकुल म्हणजे बिलकुल करणचा एकही मुद्दा बरोबर नसतो. आणि आज जे विशालने बोलला ना तन्वीला, मी एकटा शेर अकेला आता है झुंड में नहीं आता, ते एकदम भारी होतं. आणि मित्रांनो, दीपाली ताईला पण बोलला त्याने, शेर आहे मी, एकटाच येणार, झुंड मध्ये नाही येणार, आम्ही एकटेच लढतो. आणि हे योग्य आहे की मित्रांनो, विशाल हे खरोखर एकटा लढतो आणि तो एकटा लढायचा दम ठेवतो, कारण की हे लोक युनिटी करून येत आहेत मित्रांनो. आणि हे कम्युनिटी आणि युनिटी करून येऊन मित्रांनो हे लोक काहीच फायदा नाही. आता बघा, युनिटी केली नाही या लोकांनी, एवढा म्हणजे यांचा मोठा ग्रुप बनवलाय. आता त्या ग्रुप मधून राकेश दादाला जे सपोर्ट करायचा होता त्याला, ते सपोर्टच करत नाहीत. राकेश सर सरळ बोलतायत, तुम्ही मला सगळेजण बोलताय ना आपली एक टीम आहे, आपली एक टीम आहे, तर त्या टीमचा काहीच फायदा नाही. जर एका व्यक्तीवर जर प्रॉब्लेम येतात तर ते दुसरी व्यक्ती त्यांच्या टोळीतली बोलतच नाहीये. त्यांचा झुंड म्हणजे एक नंबरचा पागल झुंड झाल्यासारखं झालंय. कारण की आरबी सर सरळ सरळ बोलले की मी बोलतोय तर तुम्ही पण बोला, तुम्ही बोलताय तर मी पण बोलणार. आणि इकडे टोळीत 4 ते 5 लोक आहेत, पण एकावर पण अडचण आली की लगेच ते 4 ते 5 लोक उठतात. हे एक नंबरचं टोळी आहे माहितीये का. कारण की मित्रांनो, आपण ज्या माणसाला सपोर्ट करतोय तो माणूस सोबत राहायला पाहिजे. कारण की हे लोक एवढे जण, हे लोक किती आहेत, 10-15 जण आहेत, तरी मित्रांनो त्यांची युनिटी म्हणजे फक्त दाखवायला एक आहेत, मधून एक नाही आहेत. आणि हे 4 ते 5 लोक आहेत पण एक आहेत, असं वाटतंय मला तरी. आता मला वाटतंय की राकेश दादाने ते झुंड सोडून टोळीमध्ये आलं पाहिजे, कारण की हे लोक सोबत राहतात पण झुंड सोबत राहत नाही. आणि बापरे, आज मला शॉकिंग न्यूज आहे माहितीये का मित्रांनो, राधा एवढी ऍक्टिव्ह कॉमेडी करते. सीधा सीधा मित्रांनो, तिथे कॉमेडी किंग आहे, त्याच्या समोरच कॉमेडी करून त्याला पण हरवून शकते. एवढी भारी कॉमेडी करते माहितीये का राधा. राधाचं नवीन रूप बघायला भेटलं आज, आणि सागर दादाचं नवीन रूप बघायला भेटलं. सागर दादा ऑडियन्स बनून हसत होता आणि राधा पाटील हे एक नंबर कॉमेडी करत होती. मला तर आवडलं. तुम्हाला आवडलं का नाही ते कमेंट करून नक्की सांगा.